पोलीस स्टेशन आहे, त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन म्हणतात. तिथं आम्ही गेलो आणि काय इच्छा व्यक्त केली तर अजित दादांचा जो घात नाही तर अपघात झालाय 28 जानेवारीला, त्याच्याबद्दल हे डीजीसीएल जो 24 तारखेला रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये व्हीएसआर कंपनीकडनं काही नेग्लिजन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला असं कुठेतरी सिद्ध होतं. त्यामुळे याच्या बेसिसवर एफआयआर व्हावा यासाठी आम्ही काल मुंबईला गेलो होतो. आता याच्यामध्ये काही लोकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत. याच्यामध्ये शंका काय आहे तर मी मुंबईला एफआयआर करू शकतो का? मुंबईला एफआयआर 100% हा BNSS जो 2023 ला कायदा आलाय, झिरो एफआयआर कॉन्सेप्ट, म्हणजे कुठेही तुम्ही एफआयआर करू शकता आणि तो एफआयआर आपल्याला ट्रान्सफर करता येतो. त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढंच की इथं जर आपण एफआयआर केला असता, जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला यावं लागतं आणि करावं लागतो, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल. म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा एफआयआर करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला. त्यामुळे मुंबईत एफआयआर होऊ शकला असता, पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही. त्याच्याचबरोबर एफआयआर करण्याचा आपल्याला अधिकार आहे का तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला एफआयआर करण्याचा अधिकार 100% आहे. आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती, त्या याचिकेचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, एफआयआर करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे. तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीला, बारामतीच्या असू नये तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं एफआयआर दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा, तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे पोलीस प्रशासनाने. असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे. बर 24-25 तारखेपर्यंत आपण का थांबलो? याच्या आधी 28 तारखेला ही घटना घडली, 30-31 तारखेला सुद्धा आपण एफआयआर करू शकलो असतो, पण आपण थांबलो. तुम्ही थांबलात, आम्ही थांबलो, सगळे थांबले. नाही, खोलात जाऊ द्या, काय होतं हे आम्हाला समजू द्या. आणि मग जेव्हा 24 तारखेला या डीजीसीएलच सांगितलं की आम्ही 24 फेब्रुवारीला डीजीसीएल म्हणजे परवा सांगितलं की व्हीएसआर कंपनीकडनं काही गोष्टी या नॉन कम्प्लायन्सेस झालेले आहेत. विमान चालवत असताना नॉन कम्प्लायन्स हा कुठलाही त्या ठिकाणी स्वीकारला गेला नाही पाहिजे. म्हणजे व्हीएसआर हे जबाबदार आहे. दादा ज्या विमानाने गेलेले ते होतं लेअर जेट 45 XR. हे विमान या व्हीएसआर कंपनीकडे अशा प्रकारचे किती विमान आहेत? 7 विमानं होती. त्यात एकातून दादा प्रवास करत होते आणि त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली. 2023 ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं. राहिले किती? 5. आणि या 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे डीजीसीआयच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे ते होतं लेअर जेट 45 XR. मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग